राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. नमस्कार, तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज आणि किरण वाघमोडे युट्यूब चॅनल. पाहुयात 20 ते 26 जुलै दरम्यान राज्यातील हवामान कसे राहील. आज 19 जुलै सायंकाळचे 7 वाजलेत. तर सर्वात प्रथम आतापर्यंत जर आपण 1 जून पासून 19 जुलैचा पाऊस पाहिला, तर कोकणातील उत्तर कोकणातील भाग आहेत. पुणे, नाशिकचे भाग आहेत, सातारचे काही भाग आहेत. या ठिकाणी पाऊस सरासरीहून थोडासा चांगला झालाय. बाकी काहीसा अपवाद वगळता राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊसमान सरासरीहून अजूनही खूप कमी आहे. देशाची सुस्थिती पाहू शकता, की ज्या ठिकाणी लाल रंग आहे, त्या ठिकाणी पाऊसमान कमी. त्या ठिकाणी निळा रंग, त्या ठिकाणी जास्त पाऊस, तर हिरवा रंग सरासरीच्या आसपास पाऊस झालेला आहे. आणि टक्केवारी जर पाहिलं तर संपूर्ण देशामध्ये 19 तारखेपर्यंत 23.8% पाऊस कमी आहे. गेल्या आठवड्यात पाऊस कमी होता, पण आता पुन्हा एकदा पाऊस वाढू लागलेला आहे देशभराचा जर विचार करायला गेलात तर. महाराष्ट्रात सुद्धा जर आपण पाहिलं, की आत्तापर्यंत स्थिती काय आहे, तर नाशिक, पुणे, पालघर, मुंबई शहर उपनगर या ठिकाणी सरासरीहून जास्त पाऊस झालाय. गोंदिया, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, त्यानंतर ठाणेचा काही भाग आहे सरासरीच्या आसपास म्हणजे थोडाफार कमी, थोडाफार जास्त अशा प्रकारचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळालेला आहे. नंदुरबारमध्ये सर्वात कमी 76% इतकाच म्हणजे 76 सरासरी 76% कमी पाऊस झालाय आणि बाकी राहिलेले जे जिल्हे आहेत ज्यांची नावं घेतली नाहीत, त्या ठिकाणी सुद्धा पाऊसमान कमीच आहे. विभाग न्याय पाहिलं तर कोकण, गोवा 2% पाऊस कमी झालाय आत्तापर्यंत. मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाची टक्केवारी 2% कमी आहे सरासरीच्या तुलनेत. मराठवाड्यामध्ये 37% पाऊस कमी झालाय, तर विदर्भात 34% कमी झालाय आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत 14% पाऊस कमी झालाय. गेल्या 7 दिवसाची स्थिती पाहिली तर राज्यात खूप जास्त पाऊस झाला नाही. मात्र गेल्या 2-3 दिवसापासून पावसात थोडीशी वाढ झाली. त्यामुळे कोकणाच्या भागांमध्ये पावसाच्या नोंदी थोड्याफार चांगल्या झाल्यात. इकडे गोंदिया, भंडाऱ्याच्या भागामध्ये, गडचिरोलीच्या काही भागामध्ये थोड्याशा चांगल्या नोंदी झाल्यात पूर्व विदर्भात. मराठवाड्याचे दक्षिण भाग आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या आसपासचा भाग या ठिकाणी सुद्धा पावसाच्या थोड्याशा नोंदी चांगल्या झाल्यात. पण अजूनही पाऊसमान जेवढं या आठवड्यात पडायला पाहिजे होतं, तेवढं काय पाऊस या ठिकाणी पडलेला नाहीये. आणि राज्याच्या बऱ्याच भागामध्ये उत्तर महाराष्ट्राचा काही भाग कोरडाच आहे. पश्चिम विदर्भात क्वचित तुरळकच पाऊस झालाय. मध्य महाराष्ट्राच्या पर्जन्यच्या भागात एकदम हलक्याशा सरी झाल्यात. खूप मोठा पाऊस मात्र पाहायला मिळालेला नाहीये. आणि कोकण किनारपट्टीला सुद्धा, किनारपट्टीपासून दूर चांगला पाऊस पडला, पण किनारपट्टीला सुद्धा विशेष मोठा पाऊस किंवा जोरदार पाऊस झालेला नाही. आणि आत्ता जर आपण स्थिती पाहिली, तर चक्राकार वारे झारखंडच्या आसपास आहेत. मान्सूनचा असलेला कमीचा पट्टा हे राजस्थानच्या उत्तर भागाच्या आसपासच्या भागापासून ते या चक्राकार वाऱ्यांमधून जात आहे. ही सिस्टम याच मान्सूनच्या असलेल्या कमीच्या पट्ट्यासोबतच उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकत जाईल. कदाचित मॉडेल असं दाखवू लागलं, की थोडीशी त्याला पुन्हा एकदा बळकटी मिळू शकते. पण त्याचा जो काही प्रभाव असेल तो उत्तर भारताकडेच विशेष करून पाहायला मिळेल. त्यानंतर 24 तारखेच्या आसपास एक नवीन चक्राकार वारे इकडे पूर्व भारताच्या आसपासच्या भागामध्ये पाहायला मिळतील आणि तिथून पुढे पुन्हा एकदा साधारणतः 27 तारखेच्या आसपास किंवा त्याच्यानंतर उत्तरेखील बंगालच्या उपसागरात नवीन चक्राकार वारे निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणजे पुढील काळामध्ये सिस्टम बंद आहेत. त्याचा काहीसा प्रभाव असा नाही की पूर्णतः खूप जास्त प्रभाव होईल महाराष्ट्रावरती. कदाचित जी जुलैच्या शेवटी सिस्टम बनते, ती सिस्टम महत्त्वाची राहील किंवा ती ऑगस्टच्या सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राकडे येऊ शकतं असं लांब पल्ल्याचे मॉडेल दाखवत आहेत. पण हे लांब पल्ल्याचे अंदाज फक्त अंदाज म्हणूनच पाहावेत. त्याच्याकडे जास्त जे कॉन्फिडन्स असेल, जो काही अंदाज अजून आपल्याला कन्फर्म होईल, स्पष्ट होईल, तो पुढील काही दिवसामध्ये कळेल. पण सध्या तरी आत्ताच्या आठवड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस, त्यानंतर पुन्हा एकदा पावसाची तूट पाहायला मिळू शकते आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिस्टम तयार झाल्यानंतर पावसात सुधारणा होण्याची शक्यता आहे, पण ते अजून लांबचा अंदाज झाला. आणि आत्ता जर आपण पाहिलं महाराष्ट्रात सध्या काय स्थिती आहे, 19 तारखेला सायंकाळी रत्नागिरी, सिंधुदुर्ग चांगल्या पावसाचे ढग आहेत. कोल्हापूर बऱ्यापैकी चांगल्या पावसाचे ढग आहेत. साताऱ्याच्या घाटाकडे चांगला पावसाचा ढग आहे. त्यानंतर इकडे ठाणेचा भाग आहे अंतर्गत, पालघरच्या भागात चांगल्या पावसाचे ढग आहेत. नाशिक घाटमाथा आणि थोडासा पूर्वेकडील भाग हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. सोलापूर, धाराशिव, लातूर काही ठिकाणी हलक्याशा पावसाचे ढग आहेत. पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगलीचे बरेचसे भाग ढगाळलेलं वातावरण, क्वचित हलकेसे थेंब काही ठिकाणी पाहायला मिळत असतील. धुळे, नंदुरबार कोरडं वातावरण आहे जवळपास. भंडारा, गोंदियाकडे पावसाचे ढग दाटलेले आहेत. त्यानंतर बुलढाण्यात थोडासा भाग, यवतमाळच्या काही भागामध्ये थोडेसे म्हणजे थोड्या-थोड्या भागांकरता पावसाचे ढग आहेत. आणि रात्री मॉडेल बरेचसे मॉडेल 2-4 मॉडेल असं दाखवतात, की मराठवाड्याच्या काही भागांमध्ये मग त्या छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड याच्या आसपास पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहेत. पण सध्या या ठिकाणी ढग दाटलेले नाहीत. त्यामुळे फक्त 50-50% शक्यता धरून चाला. कारण बरेच 3-4 मॉडेल जे दाखवत असले ते सुद्धा अजून तरी तसे ढग या ठिकाणी मोठ्या क्षेत्रावरती नाहीत.
बाकी कोकणात घाटात चांगला पाऊस रात्रीसाठी सुद्धा होण्याचा अंदाज आहेच. आणि जर पुढील स्थिती पाहिली तर एम-जी-ओ तर मदत करत नाही. एम-जी-ओ हा सध्या 8व्या घराच्या आसपास आहे. पुढील काळात तो पहिल्या घरात येण्याची शक्यता थोडीफार दिसते. पण एम-जी-ओ जरी नसला तरी सुद्धा मान्सून सर्क्युलेशन म्हणजे मान्सूनची जी काही चक्राकार वारे बनत आहेत हे आणि मान्सूनची ट्रफ सुद्धा जी काय आहे ती सध्या सक्रिय दिसते बऱ्यापैकी. आणि त्यामुळे देशभरात आपल्या महाराष्ट्राचा विचार करत नाही आपण पूर्ण देशाचा विचार करायला गेलो तर पुढील 5 ते 6 दिवस पाऊस चांगला राहील. सरासरी पावसाचे नोंदी ज्या आहेत त्या अधिक पाहायला मिळतील पूर्ण देशाचा विचार करायला गेलात तर. महाराष्ट्रात सुद्धा काही जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी पाऊस चांगला पडेल तो आपण पुढे पाहणारच आहोत. पण पूर्ण जर दक्षिण भारताकडे गेला तर दक्षिण भारताकडे त्याचा जो प्रभाव असेल तो कमी आहे. कारण जो विशेष प्रभाव होईल या सिस्टमचा तो उत्तर भारताकडे आहे. आणि ज्या सिस्टम बनतायत कारण मान्सून सर्क्युलेशन सध्या ॲक्टिव्ह आहे. आणि आता पुढील जर अंदाज पाहिला तर उद्या म्हणजे सोमवारी जी शक्यता दिसते त्यानुसार पूर्ण घाट मग नाशिक, पुणे पासून तिकडे सातारा, कोल्हापूर आणि त्याला लागून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघरच्या भागेत मुसळधार एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा मध्यम थोड्या वेळासाठी जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे सोमवारसाठी. त्यानंतर इकडे साधारणतः भंडारा, गोंदिया, नागपूरचे काही पूर्वेकडील भाग, चंद्रपूर, गडचिरोली मध्यम तर एखाद्या ठिकाणी याही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता राहील. त्यानंतर इकडे वर्ध्यापासून ते यवतमाळ, अमरावती सह संपूर्ण पश्चिम विदर्भाचा भाग आहे. जळगावपासून छत्रपती संभाजीनगरसह सोलापूरचे एक दुसरे भाग आणि संपूर्ण मराठवाडा भाग असेल. या ठिकाणी सार्वत्रिक नाही अजूनही, तरी सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्य महाराष्ट्राचे अतिपश्चिमेकडील भाग असेल घाटाला लागून, या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुद्धा राहील. आणि हा जो राहिलेला भाग आहे पर्जन्य छायेचा, या ठिकाणी क्वचितच हलक्याशा सरी होतील किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता ही सोमवारसाठी दिसते. हलका होईल म्हणजे साधारणतः 10 मिलीमीटर पर्यंत सुद्धा होऊ शकतो. पण 10 मिलीमीटर म्हणलं तरी सुद्धा चांगलाच होतोय. पण त्याच्यापेक्षा सुद्धा कमी म्हणजे काही ठिकाणी 0 मिलीमीटर पर्यंत सुद्धा म्हणजे काहीच पावसाच्या नोंदी होणार नाहीत. असा सुद्धा या ठिकाणी मोठा भाग असेल, हिरव्या रंगाचा भाग. सोमवार नंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारी उत्तर कोकणाचा भाग आहे. ठाणे, पालघरच्या अंतर्गत भाग पुणे घाटमाता, सातारा घाटमाताचा भाग आहे, रायगडचा भाग आहे, नाशिकचा घाटमाता असेल. मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता दाट आहे किंवा त्यापेक्षा थोड्याशा नोंदी बऱ्यापैकी 150 मिलीमीटरहून काही ठिकाणी नोंदी जास्त सुद्धा होतील पावसाच्या. त्यानंतर मुंबई शहर, उपनगर, रायगडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस मंगळवारसाठी त्या ठिकाणी राहील. दक्षिणेकडे कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा घाटाच्या आसपासचा भाग असेल, मध्यम ते जोरदार. तर किनारपट्टीच्या भागामध्ये हलका मध्यम किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता मंगळवारसाठी आहे. मंगळवारीच जर आपण पाहिलं इतर ठिकाणचा अंदाज तर नाशिकचे पश्चिमेकडील भाग असतील, पुणे पश्चिमेकडील भाग मध्यम, सातारा पश्चिमेकडील भाग असेल घाटाच्या जवळ मध्यम स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अजून मंगळवारचा जर अंदाज पाहिला तर इकडे भंडारा, गोंदिया, गडचिरोली मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता राहील. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीचे काही भाग सगळीकडे नाही, काही भागामध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल, पण व्याप्ती कमीच आहे. अजून जर आपण मंगळवारचा अंदाज पाहिला तर त्यानुसार हा जो उत्तरेकडील भाग आहे बुलढाणा, अकोला, जालना सह किंवा मराठवाड्याचा भाग असेल, लातूर, नांदेड, बुलढाणा हा भाग आहे. या ठिकाणी आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, तरी सुद्धा व्याप्ती ही सार्वत्रिक नाहीये. आणि हा जो मध्य महाराष्ट्राचा भाग आहे मंगळवारी याही भागामध्ये खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही. क्वचित हलकासा स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणीच होण्याची शक्यता मंगळवारसाठी दिसते. मंगळवार नंतर बुधवारचा जर आपण अंदाज पाहिला तर बुधवारी जी शक्यता आहे त्यामध्ये पूर्ण घाटात आणि त्याला थोडासा कोकणात शेजारचा भाग असेल. मुसळधार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळेल. तर किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. तसेच इकडे विदर्भाच्या भागामध्ये पावसाचा जोर टिकून राहील. हा जो पूर्व विदर्भाचा काही भाग आहे, या ठिकाणी पावसाच्या चांगल्या नोंदी होतील. आणि महाराष्ट्राचे उत्तरेकडील भाग असतील, सगळीकडे नाहीये, पण उत्तरेकडील काही भागामध्ये बुधवारी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता किंवा मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार सुद्धा होऊ शकतो, पण सगळीकडे अजूनही नसेल. आणि जर दक्षिणेकडील भागामध्ये बुधवार पाऊस जास्त शक्यता नाही, काही ठिकाणी
हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. बुधवारनंतर गुरुवार आणि शुक्रवार 2 दिवसासाठी जर आपण पाहिलं गुरुवार, शुक्रवार या 2 दिवसाचा अंदाज पाहिला, तर घाटाच्या आसपास मुसळधार, कोकणाच्या किनारपट्टीच्या भागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार. त्यानंतर पूर्व विदर्भाचे काही उत्तरेकडील भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काय बदल झाला तर आपण अपडेट्स देत राहूच. त्यानंतर हा जो भाग आहे विदर्भाचा पश्चिम भाग, लगत होती थोडासा मराठवाड्याचा भाग, हलका ते मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. आणि राहिलेला भाग आहे महाराष्ट्रातील, सध्या तरी मॉडेलनुसार जास्त शक्यता दिसत नाही. हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र मोठ्या पावसाची शक्यता सध्या मॉडेल दाखवत नाही. बदल झाला, काय अपडेट असेल तर नक्की कळवण्यात येतील. आणि शनिवार रविवारचा जर अंदाज पाहिला, तर शनिवार रविवारी अजून पाऊस कमी होते. घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस सक्रिय राहील. कोकणाच्या किनारपट्टीला सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहेच. त्यानंतर अंतर्गत जो भाग आहे त्यात थोडासा विदर्भाच्या भागामध्ये मध्यम, थोडासा जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी राहील. पावसाची व्याप्ती तीव्रता आता कमी होऊन जाईल शनिवार रविवारपर्यंत असं सध्या तरी मॉडेल दाखवत आहेत. आणि अंतर्गत भाग आहे महाराष्ट्राचा. या ठिकाणी क्वचित एखाद्या ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, पण व्याप्ती जास्त नाहीये. बाकी सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज पाहण्यासाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करून ठेवा.